मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा। मेरे जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि, 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 हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि, 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 जय जय हरि 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 जय 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 राम कृष्ण हरि, जय जय हरि 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 जय जय हरि हरि जय 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 राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि। रूप पाहता लोचनी, 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 सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठला बरवा, 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 तो हा विठ्ठला
विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल 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 बरवा सर्व सुखाचे आगर 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 बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर हा विठ्ठल बरवा तो 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 हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल 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 बरवा हरी रे जय राम कृष्ण 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 हरी जय 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 जय राम हरी जय जय राम उजळले भाग्य
आली अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला संपुष्ट हे हृदया पेटी संपुष्ट हे हृदया पेटी संपुष्ट हे हृदया पेटी संपुष्ट हे हृदया पेटी करोनी पोटी साठवू 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 संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला तुका म्हणे भावे तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तोया भावाचा पडला 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 तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तोया भावाचा पडला 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 संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई 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 जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
पद्मनाभ हा जोडला पद्मनाभ हा जोडला संत दर्शन निहाला संत दर्शन निहाला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की विठ्ठल 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 उजळले भाग्याता अवघी चिंता वाढली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला विठ्ठल 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 योऽन्त विश्वाच मिमां प्रसुप्ता संजीवयत् किल शक्तिधर स्वधाम्ना अन्योश्चास्तचरणा श्रवणत्वगाधिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वराशी जोडली जाची जन्म ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठतमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकारू प्रथम नमन 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 पांडुरंगाकारू प्रथम
कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका दास तुका दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जियो धर अर्थावतारम कलाकंक तेजो दिकामोदिवक्त्रम खलानी शवादा पनोदार दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करदयाला करुणा करदयाला करुणा करा करा दयाला करुणा करा करा दयाला तुमचा अनुग्रह लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लाधलो लाधलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा सारे तीर्थ धामा पके चरणों में सारे तीर्थ धामा पके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हे तवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरे पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार उजाले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला भंग अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचे
असणारे लाडके लढीवाळ भक्त नवे नवे तर ज्यांनी हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं अशा असणारे छत्रपती शिवाजी राजे आणि राजांनाही उपदेश करणारे राजे, आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे, परंतु तुमच्या हातामध्ये ढाल आणि तलवार असणं हा तुमचा परमार्थ आहे, असा उपदेश करणारे वैराग्य राग रसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा अभंग आज आपण या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगावर चिंतन करणे अगोदर अल्पसहा परिहार देणं गरजेचं आहे. कार्यक्रमाचं आयोजन काय नियोजन काय हे जरी सर्वांना ठाऊक असलं तरी वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे की अभंगावर चिंतन करणे अगोदर अल्पसहा परिहार देणं. तर परात्पर परमेश्वर परम राज्य परम रसिक भक्तवांचल कल्पतरू भक्तवांचल दीनबंधू भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं या ठिकाणी चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह किम निमित्ताने सप्ताह चालू आहे. तर हरिभक्तपरायण मृदुंगाचार्य मृदुंग सेवक पखवाज सेवक गंभीर महाराज अवचार यांच्या मातोश्री स्वर्गवासी सिंधुताई व्यंकटराव अवचार व तसेच त्यांचे ज्येष्ठ बंधू हरिभक्तपरायण रामराव महाराज अवचार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी खूप सुंदर अशा प्रकारे भव्य दिव्य अशा सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. खरं तर ज्यांनी आपल्या या सप्ताहाचं आयोजन केलं नियोजन केलं असे असणारे हरिभक्तपरायण मृदुंगाचार्य पखवाज सेवक आपल्या सर्वांचे लाडके आणि सर्वांचं ज्यांच्यावरती अगदी भरभरून प्रेम आहे असे असणारे गंभीर महाराज अवचार यांचे प्रथमतः आभार मानायला पाहिजेत. का? कारण की एवढ्या सुंदर असं सप्ताहाचं नियोजन आयोजन त्यांनी या ठिकाणी केलं. खरं तर आपण भाग्यवान आहोत की एवढा सुंदर सुवर्ण योग तुमच्या आमच्या जीवनामध्ये घडत आहे. आपलं पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य म्हणावं लागेल की आपण एवढं सुंदर असं नियोजन सुंदर असा हा सुवर्ण योग आपल्या जीवनामध्ये घडत आहे. कारण की तुम्हाला एक वाक्य सांगून जाईल, लक्ष देऊ नाही का? सपने तो हर कोई सजाते हैं, सपने तो हर कोई सजाते हैं, लेकिन हर किसी का सपना भगवान पूरा नहीं करते. उसी तरह से ये धर्म मंडप में सबको आना चाहता है, लेकिन ये धर्म मंडप में वो आते हैं जिसे मेरे भगवान बुलाते हैं. आपल्याला भगवंतांनी बोलवलेलं आहे म्हणून आज या ठिकाणी खूप सुंदर अशा प्रकारे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि तसंच नवरात्र उत्सव शारदीय नवरात्र उत्सव आणि या नवरात्र उत्सवानिमित्त देखील आपला कीर्तन या ठिकाणी सप्ताह चालू आहे. आणि या नवरात्रामधील 8व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा 8वी माळ माझ्यासारख्या बाल पामराकडे आली. खरं तर मी माझं परम भाग्य समजते आणि या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल नवरात्राविषयी जर बोलायला गेला तर आज आपली 8वी माळ 8वा दिवस माझ्या वाट्याला आला. 8वं दुर्गा मातेने 8वं रूप हे महागौरीचं धारण केलेलं आहे. 8वं रूप म्हणजे महागौरीचं. या देवीचा रंग पूर्णतः गोरा आहे. या गोऱ्यापणाची उपमा शंख चंद्र आणि कंदाच्या फुलापासून दिली जाते. या देवीचे वय 8 वर्ष मानले जाते. या देवीचे वस्त्र आभूषणे जे आहेत ते श्वेत रंगाचे आहेत म्हणून तिला श्वेतांबरा असेही म्हटले जाते. महागौरीला 4 भुजा आहेत. वृषभ तिचे वाहन आहे. तिच्या वरील उजव्या हातामध्ये अभय मुद्रा आहे. तसेच खालील उजव्या हातामध्ये त्रिशूळ आहे. तसेच वरील डाव्या हातामध्ये डमरू आहे. खालील डाव्या हातामध्ये वर मुद्रा आहे. महागौरी ही अत्यंत शांत स्वभावाची आहे व तसेच आमला पार्वती या रूपामध्ये तिने भगवान शंकराला पती रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली. गोस्वामी तुळशीदास यांच्या अनुसार तिने संकल्प केला. का? कारण की भगवान शंकराला पती करायचे. या तपस्येवरती त्या ठिकाणी भगवान शंकर प्रसन्न होऊ तपस्या करून तिचं पूर्ण शरीर काळं पडलं. या तपस्येवरती प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी गंगेच्या पवित्र पाण्यामध्ये तिला आंघोळ घातली व तेव्हापासून ती अत्यंत गोरी दिसू लागली. तेव्हापासून तिला महागौरी हे नाव पडले. सर्वजण महागौरी या नावाने तिला संबोधले जाते. या देवीची जो कोणी पूजा करतो, जो कोणी जीव, जो कोणी मनुष्य, जो कोणी व्यक्ती त्या ठिकाणी या देवीची पूजा करतो त्याचे सर्व पापे धुवून जातात. भविष्यात पाप संताप त्या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये कधी येत नाही. तो त्या ठिकाणी सर्व प्रकारचा पवित्र होतो आणि अक्षय पुण्याचा अधिकारी होतो. विठ्ठल 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 म्हणून अशी असणारी महादेवी गौरी
तिचा जागर गोंधळ आपण या ठिकाणी केलं पाहिजे, कारण देवीचा असतो हा गोंधळ असतो. कारण की देवीचा गोंधळ घालण्याची, देवीचा जागर करण्याची परंपरा ही आपली आहे. देवीचा जागर करण्याची परंपरा ही आपली आहे. आपण देखील देवीचा गोंधळच घालतो, हा देखील आपला कीर्तनाचा गोंधळ आहे. परंतु हा जो गोंधळ आहे या वारकरी संप्रदायाला धरून आहे. देवीचा गोंधळ आपण त्या ठिकाणी घातला पाहिजे का? कारण की त्या देवीचे, भगवतीचे आपल्यावरती अनेक उपकार आहेत. सांगून जाईल, ती देवी भगवती ज्या वेळेस आपल्या समोर सरस्वती रूपामध्ये आली त्यावेळेस तिने आपल्याला जीवन जगण्याची विद्या दिली. ती देवी जेव्हा लक्ष्मी रूपात आपल्या समोर आली त्यावेळेस तिने आपल्याला धनदान केलं. कारण की आपल्या अंगातले महागडे कपडे, पायातील चपला, बोटातील अंगठ्या, डोक्यातील टोपी हे काही बिना धनाचं मिळतं का महाराज? म्हणून ती लक्ष्मीची आपल्यावरती कृपा आहे, तिचे आपल्यावरती उपकार आहेत. ती देवी जेव्हा लक्ष्मी रूपात आपल्या समोर आली तेव्हा तिने आपल्याला त्या ठिकाणी धनदान केलं. ती देवी ज्या वेळेस अन्नपूर्णा म्हणून आपल्या समोर आली त्यावेळेस तिने आपल्या पोटाची आग शांत केली, आपल्या पोटाला अन्न दिलं. हे जगदंबेचे उपकार आहेत. ती देवी जेव्हा रेणुका म्हणून आपल्या समोर आली त्यावेळेस तिने आपली रोगराई घालवली. हे रेणुकेचे उपकार आहेत. म्हणून या शक्तीचं आपल्या जीवनामध्ये एवढं महत्त्व आहे. म्हणून या शक्तीचं, भगवतीचं, जगदंबेचं या 9 दिवस आपण जागरण करायचं, गोंधळ करायचं, उदो उदो करायचा. कारण की ही परंपरा आपली आहे. संत महात्म्यांनी देखील देवीचा गोंधळ घातला. नाथबाबांनी खूप सुंदर गोंधळ घातला. त्या ठिकाणी नाथबाबांनी खूप सुंदर गोंधळ घातला. अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती. बोध परडी घेऊन हाती, बोध उधाली घेऊन हाती. बोध ध्यानाचा पाजळती, उदो उदो भक्तराजती. गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई ओ जगदंबे. मूळ पीठ तू अंबे, मूळ पीठ तू अंबे, अंबे अंबे. गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई ओ जगदंबे. अनादि अंबिका भगवती, बोध परडी घेऊन हाती. त्या देवीचा गोंधळ आपण घातला पाहिजे. संत महात्म्यांनी देखील त्या देवीचा गोंधळ घातला, जागर केला, उदो उदो केला. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आम्ही तर स्वतःच गोंधळी आहोत, परंतु आम्ही स्वतः गोंधळी असून देखील आम्ही त्या देवीचा गोंधळ केला. आम्ही गोंधळी गोंधळी ना, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी ना, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी. संगे गोपाळांचे मेळी, गोपाळांचे मेळी, संगे गोपाळांचे मेळी, संगे गोपाळांचे मेळी. आम्ही गोंधळी गोंधळी ना, आम्ही गोंधळी गोंधळी, गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी, गोंधळी गोंधळी ना, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी संगे गोपाळांचे मेळी. संत महात्म्यांनी देखील सुंदर गोंधळ घातला. आपणही गोंधळ घातला पाहिजे. आता मला सांगा, आपण किती पिढ्यापासून देवीचा गोंधळ जागर बघितला? तर प्रत्येक घरामध्ये घटाच्या रूपामध्ये जगदंबेचं वास्तव्य असतं. मग आपले आजोबा, पुरुषवर्ग, आपले आजोबा त्या ठिकाणी गोंधळ घालायचे. त्यांची उपासना आपण बघितली. त्यानंतर आपले वडीलही ती परंपरा जपत आले. त्यांनीही तो गोंधळ घातला, उपासना आपण त्यांची बघितली. त्यांचीच परंपरा आपणही जपत आलो. आपणही त्या ठिकाणी आता गोंधळ घालतो, त्या देवीचा उदो उदो करतो. आणि आता आपले मुलं देखील काय करतात? त्या देवीचा उदो उदो करतात, जागर करतात. 4 पिढ्या आपण बघितल्या. मग मला सांगा, माझा तुम्हाला प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर कदाचित कुणाला माहीत असेल, कुणाला माहीतही नसेल. परंतु ज्यांना माहीत आहे त्यांच्याबद्दल मला आदर आहे. परंतु ज्यांना माहीत नाही त्यांच्याबद्दल डबल आदर आहे की तुम्ही आता ऐकणार आहात. बघा, त्या ठिकाणी देवीचा पहिला गोंधळ
पहिला जागर, देवीचा पहिला उदो उदो हा कोणी केला माहिती आहे कुणाला? आता महिला मंडळांमध्ये कुजबूज चालू झाली असन. आसरा का कोण असन बरं? राधा का कोण केला असन बरं गोंधळ? म्हणजे महिला मंडळांमध्ये आता विचार चालू झाला असेल. आता काही लोक असंही म्हणतील, आता आम्हाला जर एवढं माहीत असतं तर ताई आम्ही तुम्हाला कशाला बोलवलं इथं? पण मी सांगते, देवीचा पहिला जागर, देवीचा पहिला उदो उदो, त्या ठिकाणी देवीचा गोंधळ कोणी केला तर शिवमहापुराण असेल, देवी भागवत असेल, या कथातून आपण बघणार आहोत. ब्रह्मदेवाचा मानस पुत्र म्हणजे नारद महर्षी आणि त्यांच्यानंतर दक्ष. त्या ठिकाणी एक दिवस ब्रह्मदेवाने दक्षाला आवाज दिला, अरे दक्षा ऐक, माझं प्रजापती पद जे आहे ते मी तुला देतो, परंतु तू मला माझं एक काम करायचं. माझं सृष्टी विस्ताराचं जे काम आहे ना त्यामध्ये तू मला मदत करायची. आता प्रजापती पद मिळणार होतं. त्या ठिकाणी दक्ष महाराज म्हटले, चालते बाबा, मी तुम्हाला तुमच्या सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये मदत करतो. दक्ष महाराजांनी त्या ठिकाणी 10,000 पुत्रांना निर्माण केलं आणि त्यांना सांगितलं, बाळांनो जा हिमालयाच्या पहाडामध्ये जा, तपश्चर्या करा, तुमच्या तपश्चर्या करा, त्या तपश्चर्याचं तेज तुमच्या चेहऱ्यावर दिसेल. मग तुम्ही घरी या, घरी आल्याच्या नंतर मी तुमचं लग्न लावून देईल आणि मग मला सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये मदत होईल. मुलांना पटलं. मुलं तपश्चर्या करण्याकरिता हिमालयाच्या पहाडामध्ये गेले. एवढी तपश्चर्या केली, तपश्चर्या भरपूर तपश्चर्या केली. त्या तपश्चर्याचं तेज त्यांच्या चेहऱ्यावरती दिसू लागलं. मग ते घराकडे येण्याकरता निघाले. घरी येत असताना त्यांना मध्येच त्या ठिकाणी शेंडीवाले बाबा भेटले. शेंडीवाले बाबा म्हणजे कोण? बिना टॉवरचा मोबाईल, ज्याला नेटवर्कची गरज नाही, म्हणजे नारद महर्षी. त्या ठिकाणी भेटले आणि म्हटले, रुक जाओ बच्चो, कहाँ जा रहे हो? त्यावेळेस त्या मुलांनी सांगितलं, हम हमारे भवन में जा रहे हो. त्यांनी सांगितलं, त्या ठिकाणी तुम्ही कुणाचे मुलं आहात? त्या मुलांनी सांगितलं, आम्ही दक्ष प्रजापतीचे लेकरं आहोत. ते म्हटले, मग इकडे कुठे निघाले? ते म्हटले, आम्ही हिमालयाच्या पहाडामध्ये तपश्चर्या करण्याकरिता निघालो होतो. तपश्चर्या केली, आता मागं आलो आणि आता घरी चाललो. घरी गेल्याच्या नंतर आमचे वडील आमचं लग्न लावून देणार. लग्न झाल्याच्या नंतर आम्ही आमच्या वडिलांना सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये मदत करणार आहेत. आता लग्न करणारे म्हटल्याच्या नंतर नारद महर्षींच्या कपाळावरती आठ्या निर्माण झाल्या आणि नारद महर्षी म्हटले, लग्न करणार? करू नका, वाटूळ होईल. करू नका, चांगलं होणार नाही. लग्न करून आतापर्यंत कोणाचं चांगलं झालंय का? त्यावेळेस ते मुलं म्हटले, अहो लग्न करून कोणाचं चांगलं झालं नाही हे आम्हाला माहिती आहे, परंतु हा उपदेश करणारे तुम्ही नेमका आहात कोण? त्यावेळेस नारद महर्षी म्हटले, मी तुमचा अंकल. अंकल म्हणजे तुमच्या वडिलांचा मी मावस भाऊ. आता म्हणे, काका तुम्हाला आम्ही याच्या आधी कधी बघितलं नाही. ते म्हटले, मी हबाबा असल्यामुळे माझा पाय घराला कधी लागत नाही, मी फिरतीवरती असतो. त्या ठिकाणी भगवंताच्या नामाचा उपदेश जगाला करत असतो, मी घरी कधी नसतो, माझा पाय कधी घराला लागत नाही, त्यामुळे तुम्ही मला बघितलंही नसेल. मी सत्य सांगतो मुलांना, असत्य कुणाला सांगत नाही. लग्न करू नका, तपश्चर्या करून आले, पुन्हा तपश्चर्या करायला जा. लग्न करू नका, लग्न करून कोणाचंही चांगलं झालं नाही. ते मुलांना पटलं आणि मुलं पुन्हा अर्ध्यातूनच वापस गेले. तपश्चर्या करण्याकरता पुन्हा मुलं वापस गेले. हे दक्षाला कळल्याच्या नंतर दक्षाला फार वाईट वाटलं, परंतु दक्षाने विचार न करता पुन्हा 10,000 पुत्र निर्माण केले. त्यांना देखील उपदेश केला, जा तपश्चर्या करा, तपश्चर्या करून मागं या, तुमचं लग्न लावून देतो आणि लग्न लावून दिल्याच्या नंतर सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये तुमची मला मदत होईल. आता असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी मुलांना पटलं. मुलं तपश्चर्या करण्याकरता गेले. तपश्चर्या केली, त्यांच्याही चेहऱ्यावरती तपश्चर्याचं तेज दिसू लागलं आणि पुन्हा घराकडे येत असताना पुन्हा नारद महर्षी भेटले आणि म्हटले, रुक जाओ बच्चो, कहाँ जा रहे हो? हम हमारे कनखल भवन में जा रहे हो. त्यांना विचारलं, तुम्ही तिथं कुणाचे मुलं आहात? त्यांनी सांगितलं, आम्ही दक्ष प्रजापतीचे लेकर आहोत. इकडे कुठे निघाले? तप करायला गेलो होतो, आता घरी चाललो. घरी गेल्याच्या नंतर आमचे वडील आमचं लग्न लावून देणार आणि त्या ठिकाणी लग्न लावल्याच्या नंतर आम्ही आमच्या वडिलांना सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये मदत करणार. आता असं म्हटल्याच्या नंतर नारद महर्षी म्हटले, लग्न करायचंय तुम्हाला? म्हटले, हो लग्न करायचंय. आमच्या घरी गेले, आमचे वडील आमचं लग्न लावून देणार आहेत. ते म्हटले, मला ओळखलं का? नारद महर्षी म्हटले, मला ओळखलं का? मुलं म्हटले, नाही, तुम्हाला तर बघितलं नाही, ओळखलं नाही. ते म्हटले, मी तुमचा अंकल, मी तुमचा काका, तुमच्या वडिलांचा मी मावस भाऊ. मग आता असं म्हटल्याच्या नंतर मुलं म्हटले, काका अशी पण आपली योगायोग भेट झालीच, तर मग लग्नाला चला. ते म्हटले, लग्न करणार तुम्ही? लग्न करू नका, चांगलं होणार नाही, वाटोळं होईल. लग्न करून कोणाचं बरं झालंय का? त्यावेळेस ते मुलं म्हटले,
लग्न करून कोणाचं भलं झालं का? लग्न करू नका, सत्य सांगतो असत्य सांगत नाही. मग त्यांना ही विरक्तीचा उपदेश केला. ते देखील मुलं अर्ध्यातूनच वापस गेले, तपश्चर्या करू लागले. आता हे दक्षाला कळल्याच्या नंतर दक्षाला एवढा राग आला. दक्ष प्रजापती त्या ठिकाणी आले, नारद महर्षींच्या समोर आले. नारद महर्षींना शाप दिला. अरे हे नारदा, तू माझ्या कामामध्ये विघ्न आणलं, मी तुला शाप देतो. तू एका जागेवरती उभा राहून कधीही कुणाला उपदेश करू शकणार नाही. त्यावेळेस त्या ठिकाणी ब्रह्मदेव प्रगट झाले आणि ब्रह्मदेव म्हटले, अरे दक्षा काय केलंस तू? हे एका साधू महात्म्याला शाप देऊन चुकलास तू दक्षा. दक्ष महाराज म्हटले, नाही बाबा, मी जे केलंय ते बरोबर केलंय. दक्षा चुकलास तू? चुकलो नाही बाबा, मी जे केलंय ते मी बरोबरच केलंय. आता असं म्हटल्याच्या नंतर दक्ष महाराज म्हटले, काय चुकलं बाबा माझं? माझ्या कामामध्ये विघ्न आणणाऱ्याला मी दंड दिला, मी दंडच देणार. ते म्हटले, अरे बाळा तू चुकलास. ते म्हटले, काय चुकलं बाबा माझं? त्यावेळेस ब्रह्मदेव म्हटले, अगोदर आवाज कमी कर मग सांगतो. मग दक्ष महाराज हळू आवाजात बोलू लागले, बाबा काय चुकलं माझं? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, अरे दक्षा, तू सृष्टी विस्ताराच्या कामासाठी 20,000 पुत्र निर्माण केले होते, परंतु तुला माहीत नाही ते धड स्त्री ना धड पुरुष. किन्नर जात होती, त्यांचं पाप तुझ्या डोक्यावरती बसलं असतं, त्यांचं पाप तुला लागलं असतं. म्हणून उलट या साधू महात्म्यांनी तुला वाचवलं, तुझ्याकडे पाप येऊ दिलं नाही, त्यांना वाचवलं, तू त्यांना शाप दिला. त्यावेळेस त्या ठिकाणी दक्ष महाराजांना त्यांची चूक कळाली आणि दक्ष महाराज म्हटले, चुकलं बाबा माझं, मी एका साधू महात्म्याला शाप देऊन माझी वाणी अपवित्र केली, हा दोष मला लागला. पण बाबा, या दोषातून मुक्त होण्याकरिता मला काय करावं लागेल? त्यावेळेस त्या ठिकाणी ब्रह्मदेव सांगतात, जा तुझ्या कणकल भुवनामध्ये जा आणि तिथं अष्टभुजाधारी चित्र काढ. त्या देवी समोर रोज रात्रंदिवस तेलाचा दिवा जाळ आणि ती देवी ज्या वेळेस तुझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला येईल, त्यावेळेस तुझा हा दोष नाहीसा होईल. दक्ष प्रजापती घरी आले आणि त्या ठिकाणी रोज रात्रंदिवस त्या देवीचा रात्रंदिवस देवीच्या समोर तेल वात जाळू लागले, दिवा जाळू लागले, त्या देवीचा आवाहन करू लागले. म्हणून पहिल्या देवीचा गोंधळ हा दक्ष महाराजांनी केला. देवीचा जागर दक्ष महाराजांनी केला. 9 दिवस 9 रात्र रात्रंदिवस तेलाचा दिवा जाळला, ते देवीचं आवाहन केलं, स्तुती करायला सुरुवात केली. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आगाध महिमा तुझी माऊली वार संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी, जागवी थोरात सारे, हाच गोंधळाला ए. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ए, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ए, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ए, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ए. त्या देवीचं आवाहन केलं, देवीची स्तुती केली आणि 9व्या दिवशी 9 रात्र 9 दिवस त्या ठिकाणी देवी समोर तेलाचा दिवा जाळला. 9व्या दिवशी ती देवी प्रगट झाली आणि त्या ठिकाणी 9 रूपामध्ये ती देवी प्रगट झाली. दक्ष महाराजांनी बघितलं, अगं देवी, मी कुणाकडे पाहू? वर पाहू का, खाली पाहू का, इकडे पाहू का, तिकडे पाहू? तुझ्या नेमकं कोणत्या रूपाकडे पाहू? त्यावेळेस देवी म्हटली, मी काय करू दक्षा? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, आई एका रूपामध्ये. त्यावेळेस 9 रूपातली आई ज्यावेळेस एका जागेवरती आली, 9 रूपातली आई एका जागेवरती आली आणि त्यावेळेस दक्ष महाराज सांगू लागले, अगं आई, मला दोष लागलाय, मी एका साधू महात्म्याला शाप दिला, तो दोष मला लागलाय. म्हणून त्या ठिकाणी तू माझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला ये. तू ज्या वेळेस मुलगी म्हणून माझ्या पोटी जन्माला येशील ना, त्यावेळेस तो दोष माझा नाहीसा होईल. त्यावेळेस ती देवी म्हटली, अरे दक्षा, मला सांभाळणं एवढं सोपं नाहीये. दक्षा, मला सांभाळणं एवढं सोपं नाही. मी धगधगती ज्वाला आहे, मला सांभाळणं सोपं नाही. मी आग आहे, मला सांभाळणं सोपं नाही. तू जर माझा सांभाळ चांगला केला तर मी तुझं त्या ज्योतीसारखं जीवन प्रकाशित करून टाकील. परंतु तू जर माझा सांभाळ चांगला केला नाही तर त्याच दिवशी तुझ्या राज्याचा आणि तुझा नाश करून निघून जाईल. दक्ष महाराज म्हटले, आई तुझ्या काही अटी असतील ते मला सांग. त्यावेळेस त्या ठिकाणी आई भगवतीने सांगायला सुरुवात केली, दक्षा, ज्यावेळेस मी तुझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला येईल, परंतु ज्यावेळेस मी विवाहित होईल त्यावेळेस माझा विवाह भगवान शंकराशी लावून द्यायचा. आणि जर तू कधी त्या ठिकाणी भगवान शंकराचा अपमान केला, त्याच दिवशी तुझ्या राज्याचा आणि तुझा नाश करून मी निघून जाईल. दोन्हीही अटी त्या ठिकाणी दक्ष महाराजांनी मान्य केल्या. सांगितलं, मला दोन्हीही अटी त्या ठिकाणी मान्य आहेत. मग
दोन्ही अटी मान्य आहेत असं सांगितलं. परंतु मग त्या ठिकाणी प्रसूत झाली आणि जगदंबा भगवती त्या ठिकाणी अवतरली. दक्षाच्या पोटी ती देवी जन्माला आली आणि ती विवाहित झाल्याच्या नंतर तिचा विवाह देखील भगवान शंकराशी झाला. पहिली अट दक्ष महाराजांनी जपली, परंतु दुसरी अट त्यांना त्या ठिकाणी जपता आली नाही. यज्ञामध्ये ज्यावेळेस भगवान शंकराचा त्यांनी अपमान केला त्याच वेळेस ती भगवती देवी त्या राज्याचा आणि दक्षाचाही नाश करून निघून गेली. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे मला सांगायचं एकच आहे, कथा कुठपर्यंत सांगायची आपल्याला की या देवीचा जागर गोंधळ उदो पहिला कुणी केला तर दक्ष प्रजापतीने, दक्ष महाराजांनी केला. म्हणून कुणीही विचारलं ना देवीचा पहिला जागर कुणी केला, बिनधास्तपणे दक्ष महाराज असं सांगून द्या. मग त्याच देवीची भगवतीची आपण आराधना करतो, उपासना करतो. हे 9 दिवस त्या देवीचं वर्णन जर केलं तर तिच्या गळ्यामध्ये बांगड्याची माळ आहे. डोळे कसे आहेत? लिंबावानी डोळे आहेत. बांगड्याची माळ लिंबावानी डोळा उभी आहे नदीच्या काठाला. लखाबाई पोतराज आलाय भेटीला. लखाबाई पोतराज आलाय भेटीला. लखाबाई पोतराज आलाय भेटीला. लखाबाई पोतराज आलाय भेटीला. लागली चाहूल ग उमटलं पाऊल ग. आई आई तू ये न केलं ग अंबाबाई. आई तू ये न केलं ग. तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग. तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं. तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग. तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं. चांदण्या महाली हसली गोड गाली. चांदण्या महाली हसली गोड गाली. नटून स्वार्थाल खीत झाली. नटून स्वार्थाल खीत झाली. माझी अडणी गरबा खेळया निघाली. माझी अडणी गरबा खेळया निघाली. माझी अडवाय गरबा खेळया निघाली. माझी अडवाय गरबा खेळया निघाली. जर त्या देवीची भगवतीची आराधना उपासना जर आपण ही 9 दिवस केली तर जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये घटाच्या रूपामध्ये ती जगदंबा असते. जगदंबेचं वास्तव्य असतं. प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये, घरामध्ये, जिल्ह्यामध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा नवरात्र उत्सव हा मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. आणि याच नवरात्र उत्सवानिमित्त चालू असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधील 8व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली. खरंच मी माझं परम भाग्य परकोटीचं समजते आणि या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. माझं पारमार्थिक भाग्य आता उजळलं. का भाग्य उजळलं म्हणतात तर माझ्या जीवनामध्ये जी चिंता होती ती चिंता आता राहिली नाही. अवघी चिंता वारली. कशाची चिंता होती? आता परमार्थ करणाऱ्या माणसाला कशाची चिंता असते? परमात्मा प्राप्तीची. महाराज म्हणतात ती चिंता आता माझ्या जीवनामध्ये राहिली नाही. का तर संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संतांच्या दर्शनामुळे हा लाभ मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. कोणता लाभ प्राप्त झाला? पद्मनाभ जोडला. मग लोक त्या ठिकाणी म्हटले महाराज तुम्ही मिळवलेला देव कुठे साठवला? त्यावेळेस महाराज म्हणतात तो मिळालेला जोडलेला देव मी माझ्या हृदयामध्ये साठवला. संपुष्ट हृदय पेटी करोनी पोटी साठवू. तो मिळालेला देव मी माझ्या हृदयामध्ये साठवला. लोक म्हटले कुठून आणून साठवला? महाराज म्हटले कुठूनच आणून नाही साठवला. तू का म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. विठ्ठल विठ्ठल तू का म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. भावानं देव सापडत असतो. भावाबाई आकळे एरवी नाकळे जेवढा प्रभू भावे जिने संपुष्टी राहावे. जाकी रहे भावना तैसी प्रभू मुरत देखी दिनत तैसी. ज्याचा जसा भाव असेल त्याला तसा देव दिसत असतो. मग महाराज म्हणतात मी माझा भाव संतांच्या चरणावरती ठेवला आणि तो देव मला सापडला.
आता सापडला हा शब्द केव्हा आपल्या समोर येत असतो? एखादी वस्तू हरवलेली असावी म्हणजे सापडला हा शब्द आपल्या समोर येत असतो. मग मला सांगा, वस्तू हरवायच्या अगोदर आपल्या जवळ असावी लागते की नसावी लागते? असा लागते. मग हरवणं म्हणजे काय? तर तेवढ्या पुरतं त्या गोष्टीचं अज्ञान निर्माण होणं किंवा ती वस्तू कुठेतरी आहे परंतु आपल्याला दिसत नाही, हा झाला हरवल्याचा अर्थ. मग महाराज म्हणतात तो देव मला सापडला. मग सापडायच्या अगोदर हरवावा लागेल, हरवायच्या अगोदर तो आपल्याजवळ असावाही लागेल. मग तो देव आपल्याजवळ आहे की नाही ते आपण पाहू. तैसा हृदयामध्ये विराम असता सर्व सुखाचा आराम. प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे. सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे. तुमच्या हृदयामध्ये देव आहे, माझ्या हृदयामध्ये देव आहे. माझ्या हृदयामध्ये देव आहे म्हणून मी या ठिकाणी बोलते. तुमच्या हृदयामध्ये देव आहे म्हणून तुम्ही कीर्तन ऐकताय. देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे. हृदयात मंदिरी शोधून पाहे, हृदया मंदिरी शोधून पाहे. देव आहे, 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 देव आहे. देव आहे, देव आहे, हृदयामध्ये शोधून पाहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे. तुमच्या हृदयामधला देव गेला की तुमचं ऐकणं बंद. माझ्या हृदयामधला देव गेला की माझं बोलणं बंद. मी बोलते तुम्ही ऐकताय, हे देवाचं अस्तित्व सिद्ध करते बघा. म्हणून बघा, काही लोक म्हणत असतात देव आहे, परमार्थ करणाऱ्या माणसाची बोलती बंद कुठे होते बघा. आपण म्हणतो देव आहे, देव आहे, मग लोक म्हणतात देव आहे ना तर दाखवा. इथं माणसाची बोलती बंद होते. परंतु घाबरायचं नाही. कुणी जर म्हटलं ना देव आहे तर बिंदास्त हो म्हणा. ते म्हटले दाखवा, त्यांना म्हणायचं कोरोना आहे का? आहे का कोरोना बाबा? कोरोना आहे का नाही? आहे. मग तो डोळ्याने बघितला का? नाही बघितला. मग नाही का? आहे. मग बघितला का? नाही. मग चालू दे असं सकाळपर्यंत. म्हणजे कोरोना आहे परंतु डोळ्याने जरी बघितला नसला पण तरी त्याचा अनुभव मात्र आपल्याला आला. मग महाराज म्हणतात जरी कोरोना डोळ्याने बघितला नसता, ज्याने 2.5 वर्ष जग बंद ठेवलं, जगाचा कारभार ज्याने बंद पाडला, त्या कोरोनाला आपण आणखी आपल्या डोळ्याने बघितलं नाही परंतु न पाहता त्या कोरोनावरती विश्वास ठेवायला तयार आहात. मग हे संपूर्ण विश्व चालतंय. विश्व चालवणाऱ्यावर विश्वास ठेवायला हरकत काय आहे? म्हणजे बघा, त्या ठिकाणी कोणी कोणी कोरोना बघितला? मी बघितला. तुम्ही बघितला का? नाही बघितला. महाराज असलं की दिसतं. तुम्ही व्हा महाराज, तुम्हालाही दिसन. म्हणजे महाराज असलं की कोरोना दिसतो परंतु डोळ्यानं नाही. त्याच्यासाठी एक विशेष किटची गरज आहे. कोरोना जर बघायचा असेल तर कोरोनाची टेस्टिंग किट घ्या. त्यावरती आपला स्वॅब केल्याच्या नंतर आपल्याला कोरोना दिसेल. मग तसं जर भगवंताला बघायचं असेल तर भावाच्या किटची गरज आहे. भाव बळे आकडे हे रवी ना कळे करतरी आवळे तैसा हरी. म्हणून भावानं देव सापडत असतो. काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आले विठोबाचे विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून महाराज म्हणतात या ठिकाणी मी माझा भाव जो आहे तो संतांच्या चरणावरती ठेवला आणि तो देव मला सापडला. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असा माझ्या बुद्धीप्रमाणे या ठिकाणी अभंगाचा सर्व भावार्थ मी तुमच्या समोर मांडलेला आहे. आता विस्तृत चिंतनाकडे आपण वळू. बघा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये 2 दिवसही महत्त्वाचे असतात. एक म्हणजे येण्याचा आणि दुसरा म्हणजे जाण्याचा. येण्याच्या दिवसाला एक विशेष महत्त्व असतं म्हणून आपण वाढदिवस साजरा करतो आणि जाण्याच्या दिवसाला एक विशेष महत्त्व असतं म्हणून आपण वर्षश्राद्ध साजरा करतो. संत महात्म्यांचा देवाधिकांचा येण्याचा दिवस महत्त्वाचा आहे म्हणून आपण पुण्य त्या ठिकाणी जयंती करतो आणि संत महात्म्यांचा जाण्याचा दिवस महत्त्वाचा आहे म्हणून आपण पुण्यतिथी साजरी करतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये या 2 दिवसाला विशेष महत्त्व असतं. मग जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी म्हणतात माझ्या जीवनामध्ये 2 दिवसाला महत्त्व आहेच परंतु माझ्या जीवनामध्ये हे 2 दिवस सोडता तिसऱ्या दिवसाला एक विशेष महत्त्व आहे. तो तिसरा दिवस म्हणजे कोणता? माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे.
माघ महिन्यातला शुद्ध दशमीचा गुरुवार तो माझ्यासाठी दिवस भाग्याचा आहे. तो विशेष आहे का तर त्या दिवशी माझे श्रीगुरु माझ्या स्वप्नामध्ये आले आणि स्वप्नामध्ये येऊन काय केलं, बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. बाबाजी नाम सांगितलं, रामकृष्ण हरीचा मंत्र दिला. कोणता मंत्र दिला? रामकृष्ण हरी उघडा मंत्र जाणा, रामकृष्ण हरी म्हणा. बघा मंत्र कशाला म्हणायचं? जो मरणापासून तारतो त्याला मंत्र म्हणतात. पहिलं जग चालायचं हे बाबा मंत्राने, त्याच्यानंतरचं हे यंत्राने, आणि आता सध्याचं जग चालतं हे कशाने? षडयंत्राने. म्हणजे बघा सध्याच्या जगाची वाटचाल जी आहे ती षडयंत्राने चालू आहे. म्हणून 6-6 महिन्याला सरकार बदलतात. विठ्ठल 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 विठ्ठल. मग महाराज म्हणतात माझे श्रीगुरु माझ्या स्वप्नामध्ये आले, बाबाजी नाम सांगितलं, रामकृष्ण हरीचा मंत्र दिला आणि आणखी काय मागितलं? भोजना मागती तुप पावशेर पडिला विसर स्वप्न माझी. भोजनाकरिता तूप मागितलं. किती तूप मागितलं? पावशेर तूप मागितलं. आता मला सांगा पावशेर तूप या जमान्यामध्ये काय थोडं झालं का महाराज? आता तूप म्हटलं का चूप, तूप म्हटलं की बोलायचं काम नाही, पण पावशेर तूप श्री गुरुने मागितलं. पावशेर तूप काय थोडं झालं का? तूप म्हटलं की बोलायचं काम नाही, मग पावशेर तूप मागितलं. असंच बघा आम्ही एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, कीर्तनात पंक्तीमध्ये जेवायला बसलो आणि एक मुलगा आला वाढत होता. तूप 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 म्हणला, वाढ ना. तर म्हटलं वाढायचे दिवस गेले ताई, आता फक्त ऐकायचे दिवस आहेत. म्हणजे आज तुपाची एवढी वानू आहे, भांड्याच्या दुकानामध्ये जर गेलं तर म्हणावं लागतं तुपाचा चमचा द्या, म्हणजे भाजीचा चमचा वेगळा, तुपाचा चमचा वेगळा आणि गावातला चमचा दोन्ही चमच्यापेक्षा वेगळा. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, बाकी ज्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. जो कुठेतरी खोल असतो तो भाजीचा चमचा आणि जो कुठंच खोल नसतो तो तुपाचा चमचा. म्हणजे पडलं तरी एक थेंब भर पडावा. आज ही तुपाची वानू आहे. बघा चमच्याबद्दल आणखी एक सांगेल. मुलांनो तुम्ही आईस्क्रीम खाता का रे? खाता. कशाने खाता? चमच्याने. मग खाऊन झाल्याच्या नंतर चमचा फेकून देता का खिशात घालता? फेकून देता. मग चमच्याने नेहमी लक्षात घेतलं पाहिजे, काम झाल्याच्या नंतर आपली ही अवस्था अशीच होणार आहे. चमच्याबद्दल मी आणखी एक दुर्गुण सांगेल. चमच्याच्या भांड्यामध्ये जातो त्या भांड्याला रिकामच करतो, म्हणून ज्याला मोठं व्हायचं त्याने चमचा बसून काय सावध राहायचं. बघा आमच्या गावामध्ये जेवायला जायचो आम्ही. गावामध्ये अशा फार अख्खं गाव त्या पंक्तीला जेवायला असायचं. फार मोठी पंगत असायची आणि सर्व असे लांब लांब लाईन करून बसलेले असायचे. अख्खं गाव त्या पंक्तीला जेवायला असायचं आणि त्यामध्ये एका वाटीमध्ये किंवा द्रोणमध्ये तूप घेतलेलं असायचं. ते तूप जर एखाद्या बाळाने मुलाने वाढाय घेतलं ना, समजा छोट्या मुलाने वाढाय घेतलं तर त्याला वाढून देत नव्हते. ते खाली ठेव, तू आमटी वाढ, तू भात वाढ, तू पत्तरवाळी वाढ, द्रोण वाढ. आता लहान मुलांचे वाढायचे आयटम कोणते? पत्तरवाळी, द्रोण, मीठ आणि पाणी. 5 आयटम पोरांकडे वाढायला जात नाही. मग तू त्या ठिकाणी तूप वाढू नको, तू काय वाढ? पत्तरवाळी वाढ, द्रोण वाढ, मीठ वाढ, पाणी वाढ. असं त्या मुलांना ते तूप काय वाढून देत नव्हते. मग तूप वाढणारा अख्ख्या गावामध्ये असा एकच असतो रामभाऊ, की त्याचा हात एवढा साफ झालेला असतो, तेवढं वाटीभर तूप अख्ख्या गावाला पुरून उरतं महाराज. मग त्या रामभाऊला बोलवा, तो आला हाताच्या बाया मागं करीतच येणार. आला की एका हातामध्ये वाटी घेतली, 4ही बोटं त्या वाटीमध्ये बुडून घेणार, असा हात धरून जे पळत सुटणार. ज्याच्या नशिबात असेल त्याच्या पात्रामध्ये एखादा थेंब पडतो, नाहीतर बाकीच्यांनी फक्त दाताचं पाणीच गिळायचं. म्हणजे आज तुपाची एवढी वानू आहे. काय भाव आहे सध्या चांगल्या तुपाचा? 700 ते 800 रुपये चांगल्या तुपाचा आज भाव आहे. परंतु ऐका, उपदेश आहे या ठिकाणी परमार्थातील परमतत्वाचं आणि मागितलं व्यवहारातील तूप नावाचा पदार्थ. परमार्थाचा तुपाचा काही संबंध आहे का? काही नाही. बरं मागितलं तर मागितलं, किती मागितलं? पावशेर मागितलं. बरं पावशेराचा तुपाचा काही संबंध? काहीच नाही. माणसाचा आणि पावशेराचा संबंध येतो. अनेक वेळा माणसाचा आणि पावशेराचा संबंध येतो, परंतु परमार्थाचा आणि पावशेराचा काही संबंध आहे का? तर काहीच नाही. मग संबंध नाही तर बोलणं तरी कशाला? मग पावशेर म्हणजे किती? पावशेर म्हणजे किती? 1 किलोचा 4था भाग म्हणजे 1/4. 1 किलोचे 4 तुकडे केले की त्यातला 1 तुकडा म्हणजे पावशेर. मग तसं वेदांत शास्त्राने अंतकरणाचे 4 भाग केले. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, त्यातील चतुर भाग म्हणजे चित्ताचा. मग जसं व्यवहारामध्ये तूप सार आहे तसं परमार्थामध्ये चित्त सार आहे. मृदू सभा जैसे नवनीत, मृदू सभा आहे नवनीत जैसे सज्जनाची चित्त. महाराज म्हणतात माझ्या श्रीगुरूने मला माझं चित्त मागितलं, बाबाजी नाम सांगितलं, रामकृष्ण हरीचा मंत्र दिला. माझे श्रीगुरू त्या दिवशी माझ्या स्वप्नात आले. माझ्या साधूचं मला दर्शन झालं. तो दिवस माझ्यासाठी भाग्याचा ठरला. त्या दिवशी माझं भाग्य उजळलं. अभंगाचं प्रथम चरण. उजळली भाग्या उजळली भाग्या
भाग्याता उजळले भाग्याता उजळले भाग्याता उजळले भाग्याता उजळले भाग्याता उजळले भाग्याता ही चिंता ही वारली अवघी चिंता ही वारली संत दर्शन निहालाभ संत दर्शन निहालाभ अवघी चिंता ही वारली अवघी चिंता ही वारली संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ उजळले भाग्याता अवघी चिंता वारली. उजळले भाग्याचा अभंग हा बहुतेकांच्या पाठ आहे, परंतु अभंग जरी पाठलंस ना तरी उजळले भाग्याता एवढी ओळ तरी सगळ्यांच्या पाठ आहे. भाग्य कोण कशाला उजळलं म्हणाल हे काय सांगता येत नाही महाराज. आता इथं जर कीर्तन संपल्याच्या नंतर एखादा दुसऱ्याची नवीन चप्पल घरी घेऊन गेला तर घरी जाऊन तो म्हणू शकतो उजळले भाग्य आता चप्पल घ्यायची चिंता वारली. म्हणजे भाग्य कोण कशाला उजळलं म्हणाल हे काय सांगता येत नाही. मग भाग्य कशाला उजळलं म्हणायचं. उजळले भाग्य आता. आता आपण एका एका शब्दाचा विचार करू. उजळणं म्हणजे काय. नवीन उदयाला येणं किंवा चकाकी येणं याला उजळणं म्हणतात. मग उजळले भाग्य आता. उजळणं कशाला म्हणायचं. नवीन काहीतरी नवीन उदयाला येणं उजळणं उजळून घेणं. आता महिला मंडळ तुमचा आणि उजळण्याचा संबंध जरा जास्त असतो. तुम्ही सोनाराकडे जाता सोनं उजळून गेला जाता का नाही. बघा बोलत चला बोलता येतं ना तुम्हाला. सर्वांनी बोलायचं नाही तर कीर्तनात झोपलं नाही ना कोणी आपल्या. झोपल्या का काय सर्वांनी बोलत चला. तुम्ही सोनाराकडे जाता सोनं उजळून गेला जाता ना बरोबर. मग सोनाराकडे गेल्याच्या नंतर सोनार काय करतो ते जे आपलं जुनं सोनं आहे त्याला उजळून देतो नवीन करून देतो. म्हणजे वस्तू चमकवण्यासाठी जे काम केलं जातं त्याला उजळणं असे म्हणतात. म्हणून त्या ठिकाणी उजळले भाग्य आता. आता भाग्य कोण कशाला म्हणत हे सांगता येते का. परमार्थातील भाग्य वेगळं आणि व्यवहाराच्या दृष्टीने विचार केला तर व्यवहारातील भाग्य वेगळं. व्यवहाराच्या दृष्टीने भाग्य कोणतं. एखाद्याला सुंदर पत्नी मिळाली की तो भाग्यवान झाला. एखाद्याचा मुलगा झाला तो चांगला निघाला की तो भाग्यवान झाला. एखाद्याला पैसा मिळाला की तो भाग्यवान आहे. एखाद्याला एखादा पद मिळालं की तो भाग्यवान आहे. एखाद्याला लोक त्याला मानायला लागले की त्याला भाग्यवान म्हणतात. भाग्य महाराज आहे परंतु कशातलं संसारातलं भाग्य आहे. परमार्थातलं भाग्य आहे. पत्नी सुंदर मिळणं भाग्य आहे. मुलगा चांगला निघणं हे देखील भाग्य आहे. पैसा जवळ असणं हे देखील भाग्य आहे. कारण की पैशाशिवाय आजकाल काही होत नाही. पैसा जवळ असणं हे देखील भाग्य आहे. पद जवळ असणं हे देखील भाग्य आहे. कुणाला वाटत नाही महाराज लोकांनी आपल्याला मानावं नाही. प्रत्येकाला वाटतं मला मान मिळाला पाहिजे. मानासाठी तर चाललेलं आहे सगळं. परंतु एक सांगू तुम्हाला गिव्ह द रिस्पेक्ट द रिस्पेक्ट. मान द्यायला शिका. मान यायला वेळ लागत नाही. म्हणून मान एखाद्यानं मानणं हे देखील काय आहे भाग्यच आहे. मग त्या ठिकाणी परमार्थाच्या कशातलं भाग्य आहे संसारातलं भाग्य आहे. परमार्थाच्या दृष्टीने जर भाग्याचा विचार केला तर भाग्य कशाला म्हणायचं. भाग्य तरी नोहे धनपुत्रदारा निकट वासबरा संताबाई. भाग्य कशाला म्हणायचं. निकट वासबरा संताबाई. संतांच्या सहवासामध्ये राहायला मिळणं भाग्य. देवानं जवळ घेणं भाग्य. काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य. खरं भाग्यवान म्हणायचं कोणाला. त्या ठिकाणी महाराज वर्णन करतात भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरीराया. तुका म्हणे आले तुका म्हणे भाग्य म्हणावे जन्मीचे. तुका म्हणे आले भाग्य भाग्याचा उदय येते हे जोडी संतबाया. काम क्रोध लोभ नेमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. भाग्य कशाला म्हणायचं. काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य. देवानं जवळ घेणं भाग्य. संतांच्या सहवासामध्ये राहायला मिळणं भाग्य. कारण की तुम्हाला सांगू का बहु अवघड आहे संत भेटी. संतांच्या सहवासामध्ये सहजासहजी कुणालाही राहायला भेटत नाही. संतांची भेट देखील कोणाला होत नाही. संतांची भेट होणं फार अवघड आहे. किती अवघड आहे. दुर्लभम त्रेमे वेतत महापुरुष संशया. मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संशया.
मोक्ष मिळणं दुर्लभ, नरदेह मिळणं दुर्लभ आणि संतांची भेट होणं, साधूची भेट होणं त्यापेक्षाही दुर्लभ. भाग्योदयन बहुजन्म समर्जतेन सत्संग मंच लभते पुरुषो यदावे अज्ञानकृत मदांधकार नाशम विदाय हे तदोदिते विवेकः. अनंत जन्माच्या भाग्याचा उदय झाल्याच्या नंतर संताचं दर्शन होत असतं, साधूची भेट होत असती. म्हणून संतांच्या सहवासामध्ये राहायला मिळणं भाग्य. देवाना जवळ घेणं काय आहे? भाग्य आहे. देवाला जवळ घेणं भाग्य, माणसाला जवळ करणं भाग्य नाही. माणसाचं काय खरं महाराज, माणसं आज जवळ करतील उद्या सोडून देतील. माणसाचा स्वभाव असतो जब वक्त अपना होता है तब पराये भी अपने होते, लेकिन जब वक्त पराया होता है तब अपने भी पराये होते हैं. जोपर्यंत आपली चालती असते ना महाराज, तोपर्यंत आपल्या बोटाच्या इशाऱ्यावरती लोक चालतात. एकदा का आपल्यावरती वाईट वेळ आली की आपलीच लोक आपली साथ सोडत असतात. म्हणून कंडिशननुसार माणसं बदलत असतात. डिपेंड ऑफ सिच्युएशन, कंडिशननुसार माणसं बदलत असतात. बघा महिला मंडळ, मला सांगा, चहामध्ये माशी जर पडली तर तुम्ही काय करता? फेकून देता, चहा फेकून देता. पण ती जर माशी तुपामध्ये पडली तर काय करता? तूप फेकून देता? माशीला फेकता? नुसतं फेकता का? अगोदर चोखता मग फेकता. म्हणजे मक्खी चूस म्हणतात त्याला. म्हणजे त्या माशीच्या अंगाला लागून सुद्धा तूप वाया गेलं नाही पाहिजे. मग मला सांगा, माझा प्रश्न आहे तुम्हाला, चहा फेकून देता, तूप का फेकत नाही? तुम्ही म्हणाल ताई उत्तर सोपं आहे, चहा 5 रुपयाला आहे, फेकायला परवडतो. तूप हे 1000 रुपयाचं आहे, माशीला फेकायला परवडतं. बाया माशी काढतात आणि म्हणतात पाणी मार पाणी मार, काहीच होत नाही. विठाला 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 विठाला. म्हणजे वातावरणानुसार माणसं बदलत असतात. मग देवानं जवळ घेणं भाग्य आहे. मग सध्या त्या देवानं आम्हाला जवळ केलेलं आहे का? देव सखा जरी विश्व अवघे कृपा करी, त्या देवानं आम्हाला जवळ घेतलेलं आहे. का सांगू? तुम्ही सर्वजण इथे आले, तुम्हाला काय फोन केला होता का कीर्तनालय म्हणून? तुम्हाला कोणी आमंत्रण दिलं होतं का? तर नाही. पण बिलाई मोहिमन आपण न आमंत्रण देता या ठिकाणी आलो. परंतु ही कुणाची कृपा आहे? देव सखा जरी विश्व अवघे कृपा करी. ज्याला देवानं डोक्यावर घेतलं त्याला जग कधी खाली ठेवू शकत नाही, आणि ज्याला देवानं खाली ठेवलं त्याला जग कधी वर नेऊ शकत नाही. अंगीकार त्याचा केला नारायण, त्याचा अंगीकार देवानं केला ना महाराज, तो निंद जरी असला तरी तो वंद्य होत असतो. कारण ही कृपा कुणाची आहे? तर त्या भगवंताची आहे. मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. तू आम्हाला जगण्याचं लायक बनवलं बघा, म्हणून काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य, देवाला जवळ घेणं भाग्य, संतांच्या सहवासामध्ये राहायला मिळणं भाग्य. जीवन कसं जगायचं बघा. कभी चोरी लालच का ना करो, जीवन में व्यवहार, जीवन के दिनचार, एक गाठ के हानी है आज ना बुझे बारंबार, जीवन के दिनचार. असं जीवन माणसाला काही क्षणाचं जीवन आहे, परंतु ते असं जगलं पाहिजे. मग महाराज म्हणतात काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य, देवाला जवळ घेणं भाग्य, संतांच्या सहवासामध्ये राहायला मिळणं भाग्य. उजळले भाग्य. आता हे झालं भाग्य. आता म्हणजे केव्हा? 11:15 का? आता म्हणजे केव्हा? आता हा वर्तमानवाचक शब्द आहे. एक गोष्ट सांगून पूर्ण झाली, पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची म्हटल्याच्या नंतर आता हा शब्द येत असतो. मग आता विश्वात्मके देवे येणे वागेत्न तोषावे, तो शोनी माझ द्यावे पसाय दान हे. म्हणून आता तुम्ही कृपावंत, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता तुम्ही कृपावंत. म्हणजे अगोदर नव्हते असा त्याचा अर्थ होतो. एक गोष्ट सांगून पूर्ण झाली, पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची म्हटल्याच्या नंतर आता हा शब्द येत असतो. बघा तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगते. नवरा बायकोचं भांडण झाल्याच्या नंतर नवरा बराच वेळ बोलून झालं, रागावून झालं, बायकोची ऐकण्याची मर्यादा संपली, कॅपॅसिटी संपली की बायको काय म्हणत असते? आता बस झालं, आता बस झालं, मी म्हणून बरे, नाही तर दुसरी असती तर पळून गेली असती. असं सर्वच बाया नवऱ्याला म्हणतात. नेमकं नांदली कोणती असतं हा प्रश्न आणखी शिल्लक आहे.
बघा एकदा का बायाने बोलायला सुरुवात केली की माणसाने फक्त श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा. मग तुम्ही कितीही मोठ्या मिशा ठेवा, त्या घरातून बाहेर जाताना पिळायच्या आणि आतमध्ये येताना मिशी दाबूनच आतमध्ये यायचं. बघा तुम्ही कितीही सुंदर पखवाज वाजा, घरी जाऊन फक्त एवढंच म्हणायचं, आज एवढा सुंदर पखवाज वाजवला, तिने फक्त एवढंच करायचं, हवाच जाती माणसाची, काहीच बोलण्याची इच्छा राहत नाही. औषध न घेता रोग बरा होतो. आणि ज्याची त्याची बायको ज्याला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत समजून सांगत असते. शिक्षकाची बायको म्हणते तुम्ही मला शिकू नका, पखवाजाची बायको म्हणते उगाच थापा मारू नका, वारकाची बायको म्हणते तुम्ही माझा केसाने गळा कापला, आणि महाराजाची बायको काय म्हणते तुम्हाला एकदा सांगितलं कळत नाही का. म्हणजे बघा बाया बोलून देतात का महाराज, बाया बोलून देत नाहीत. त्या ठिकाणी म्हणजे नवरा बराच वेळ बोलून झाला, रागावून झालं आणि बायकोच्या बोलण्याला सुरुवात झाली की मध्ये शब्द येतो तो म्हणजे आता. म्हणून उजवले भाग्यात अवघी चिंता वाढली, अवघी म्हणजे समूळ, सगळी चिंता वाढली. महाराज म्हणतात सगळी चिंता वाढली, आता माझ्या जीवनामध्ये कशाची चिंता राहिली नाही. परंतु प्रत्येक माणसाला ही कशाची ना कशाची चिंता असते. विठाला विठाला प्रत्येक माणसाला चिंता ही असते, प्रत्येकाला कशाची ना कशाची चिंता असते. चिंता नाही असा माणूस नाही. नचेंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्तीनः सुखम अस्ति विरक्तस्य मुनी एकांत जीवनः. प्रत्येकाला चिंता आहे. आत्मदेव नावाचा ब्राह्मण काही मुलबाळ नाही म्हणून जीव द्यायला निघाला. गोकर्णाने अडवलं आणि सांगितलं बाबा तुला या जीवनामध्ये कोण सुखी दिसतंय. नचेंद्रस्य सुखम किंचित. सध्या इंद्राला जरी जाऊन विचारलं चिंता नाही का, आहे सांगेला. देवेंद्राला जरी जाऊन विचारलं चिंता नाही का, तर आहे सांगेला. चिंता नाही असा माणूस नाही. इथं सकाळी उठल्याच्या नंतर दोन प्रकारचे माणसं पळताना दिसतात. काहींना पोट भरण्याची चिंता आहे, काही पोट कमी करण्यासाठी पळतात, तर काही पोट भरण्यासाठी पळतात. काहींना पोट कमी करण्याची चिंता आहे, काहींना पोट भरण्याची चिंता आहे. परंतु चिंता आहे ना, चिंता नाही असा माणूस नाही. बघा जेवायला मिळेल की नाही चिंता, जेवायला मिळालं झोपायला मिळेल की नाही चिंता, कीर्तनाला आलो पण टेकायला खांब मिळेल की नाही चिंता. म्हणजे प्रत्येकाला चिंता आहे. लग्न होईल की नाही चिंता, लग्न झालं मुलगा होईल की नाही चिंता, मुलगा झाला तो शिकल की नाही, जगल की नाही चिंता, मुलगा जगला शिकल की नाही चिंता, चांगल्या शाळेत ॲडमिशन मिळेल की नाही चिंता, चांगल्या शाळेत ॲडमिशनही मिळालं. परंतु मुलगा अभ्यास करेल की नाही सर्वात मोठी चिंता. आता चांगल्या शाळेत घालणं हे काम कोणाचं आहे, बापाचं, आणि अभ्यास करणं कोणाचं, मास्तरचं, बरोबर ना. असंच एका शाळेच्या आवारामध्ये एक मुलगा झोपला. त्याचे सर आले आणि म्हटले अरे बाळा इथं काय झोपलास, जा वर्गामध्ये जाऊन बस, सर शिकवतात. तू म्हटलं वर्गात जाऊन बसल्यावर काय होईल. अरे वर्गात जाऊन बसल्याच्या नंतर सर शिकवतात, शिकवलेलं तुला समजेल, मग समजून काय करायचंय. तो म्हटला अरे सर म्हटले समजून तुला अभ्यासाला सोपं जाईल, अभ्यास करून काय करायचंय, मग तुला चांगले मार्क पडतील, पडले म्हणे चांगले मार्क, पुढं काय, मग चांगले मार्क पडल्याच्या नंतर तुला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळेल, मिळालं म्हणे चांगल्या कॉलेजला ॲडमिशन, पुढं काय चांगली डिग्री मिळेल, मिळाली म्हणे चांगली डिग्री, पुढं काय चांगली डिग्री मिळाल्याच्या नंतर चांगली नोकरी लागली म्हणे चांगली नोकरी, पुढं काय चांगली नोकरी लागल्याच्या नंतर मग गाडी घेशील, घेतली म्हणे गाडी, नोकरी लागल्याच्या नंतर गाडी घेशील, बंगला घेशील, बंगला बांधला, गाडी घेतली, पुढं काय गाडी झाली, बंगला झाला की मग झोपायचंच काम आहे. मग एवढे सगळे कुटाणे करून जर झोपायचंच असेल तर मग झोपून देणार का ताण देत आहे. टेन्शन लेस तणावमुक्त जीवन जगावं माणसाने. असंच एक वडील सनई वाजवायचे आणि त्यांची इच्छा होती की आपल्या मुलांना सनई वाजवायची शिकावी. ते वडील म्हणायचे बाळा तुला सनई शिकायची. मुलगा म्हटलं शिकणार नाही. कसा शिकत नाही बघ. तू मुलाला खाली पाडलं, छातीवरती गुडघा टेकवला आणि ती सनई त्याच्या तोंडामध्ये कोंबली. म्हणले आता वाजवशील की नाही सनई. तो म्हटला सनई कोंबडं तुमच्या हातात आहे, परंतु हवा फुकणं तर माझ्या हातात आहे ना. हवाच फुकणार नाही तर वाजन कशी. म्हणजे बघा असे जर मुलं असले तर कोणत्याही शाळेत घालून फायदा आहे का. बरं बघा चांगला अभ्यास जरी चांगल्या शाळेत ॲडमिशन मिळालं, अभ्यास करेल की नाही चिंता, अभ्यास केला नोकरी लागेल की नाही चिंता, नोकरीही लागली. आता पुन्हा एक चिंतेचा विषय झालाय छोकरी. पोरी मिळणं हा देखील चिंतेचा विषय. पोरांच्या बापाला जाऊन भेटा, ते फार टेन्शनमध्ये दिसतात, फार टेन्शनमध्ये दिसतात. त्यांच्याकडे जायचं आणि त्याला म्हणायचं कुठले आले होते का, कुठलेच आले नसतात, परंतु त्यांना काही म्हणता येत नाही. मग ते म्हणतात 2-3 ठिकाणचे निरोप आहेत, परंतु आम्हाला यंदा करायचं नाही. इथं चांगल्याचं पखवाजाचा मेळ बसणार, तुझं कुठं मांडतो. म्हणजे बघा मुलगी मिळाल की नाही ही देखील चिंता. बरी मुलगी मिळाली, लग्न झाल्याच्या नंतर असंच राहतं का बिघडून जातं, ही देखील सर्वात मोठी चिंता. चांगलंही राहिलं परंतु चांगलंही राहिलं आपल्याला घरात ठेवतात का लाथा मारून बाहेर काढतात, ही देखील चिंता. आपल्याला जरी घरी सांभाळलं तरी देखील शरीर साथ देतं की नाही चिंता.
एखाद्या वेळेस एखादा रोग झाला, आजारी पडलं, दवाखान्यात गेलं, डॉक्टर चांगला मिळेल की नाही चिंता, कारण की डॉक्टर चांगला मिळणं हा देखील चिंतेचा विषय आहे. असंच एक पेशंट डॉक्टरांकडे गेलं, दवाखान्यामध्ये गेलं ऑपरेशन करण्याकरिता. डॉक्टरांनी काय केलं, आरतीचा ताट आणि हार समोर आणला. आरतीचा ताट आणि हार समोर आणला. त्यावेळेस ते पेशंट म्हटलं, डॉक्टर मी ऑपरेशन करण्याकरिता तुमच्याकडे आलो आणि तुम्ही आरतीचा ताट आणि हार कशाला आणलाय. त्यावेळेस डॉक्टर म्हटले, हे माझ्या जीवनातलं पहिलं ऑपरेशन, सक्सेस झालं तर हार मला, आणि नाही झालं तर जागीर तुझा कार्यक्रम. म्हणजे बघा, चांगला डॉक्टर मिळणं हे देखील चिंतेचा विषय. बरं, चांगला डॉक्टरही मिळाला, बिल पाहून जर कायमचंच मरावं लागलं तर मेल्यानंतर नरक मिळेल का स्वर्ग मिळेल, चिंता. कारण की मेल्यानंतर ही माणसाची चिंता पाठ सोडत नसते. कारण की मला कसं माहिती, कारण की ज्या अर्थे पिंडाला कावळा शिवत नाही त्या अर्थे दुसरं कारण काय, चिंता. म्हणून चिंता हा मेल्यानंतर सुद्धा चिंता हा माणसाची पाठ सोडत नाही. मग महाराज म्हणतात, डॉक्टरांनी दिलेल्या बिलाची चिंता तुम्ही करू नका. आमच्या जीवनामध्ये एकच चिंता आहे, ती म्हणजे कोणती, अवघी चिंता वारली, परंतु ती देखील आता आमच्या जीवनामध्ये चिंता राहिली नाही. कोणती चिंता आहे तर त्या भगवत प्राप्तीची. देव भेटत नाही याची चिंता आहे. फसावेसे हेटी वाचे, हेची वाटे दे जे जे भेटे तयासी. काही मी उदार पावे ना, काही कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जना, करा समाधान चित्त माझे. तो देव भेटत नाही याची सर्वात मोठी चिंता आहे, परंतु तीही चिंता आता आमच्या जीवनामध्ये राहिली नाही. कशामुळे, अभंगाचं दुसरं चरण. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ हा जोडला, पद्मनाभ हा जोडला, संत दर्शनी हा लाभ, 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 संत दर्शनी हा लाभ. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडाला हा लाभ कशामुळे प्राप्त झाला, संतांच्या दर्शनामुळे हा लाभ मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. कारण की संत कसे असतात, संतांच्या अनेक व्याख्या आहेत, परंतु एक तुम्हाला सांगते, दुसऱ्याच्या अंतकरणामधील अज्ञानाचा जो करतो अंत तो खरा संत. म्हणून संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला, संत समागमे धरावी आवडी, करावी दातडी परमार्थाची, संतांची संगती मनोमार्ग गती, आगळावा त्रिपती येणे पंते. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला, तो मिळालेला देव तुम्ही कुठं ठेवला, संपुष्ट हे हृदय पेटी, करोनी पोटी साठवून. कुठून आणून साठवला, कुठूनच आणून नाही साठवला, हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तू का म्हणे होता ठेवा, 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 हा तू का म्हणे होता ठेवा, तू का म्हणे होता ठेवा, तू का म्हणे
ठेवा तो या भावा सापडला. कुठूनच आणून नाही साठवला, कुठूनच आणून नाही साठवला, तो का म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. असो यथामती येता अवकाश अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. आज माझ्या कीर्तनातून जरी काही घेऊन नाही गेले, एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा. त्या भगवंताचं नामचिंतन करा. ज्या भगवंताने सुंदर असा नरदेह तुम्हा आम्हाला दिला, सर्वांनी त्याचं नामचिंतन करा. सर्वांनी एकदा वरती हात घ्या. विठोबा रखुमाई, 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 विठोबा जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. असो या ठिकाणी आपल्या कीर्तनाची नियोजित वेळ ही संपत झालेली आहे. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. संपुष्ट हृदय पेटी करोनी पोटी साठवू, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. विठ्ठल विठ्ठल आपल्या कीर्तनाची नियोजित वेळ ही या ठिकाणी संपलेली आहे. परंतु माझ्या कीर्तनातून जरी तुम्ही काही घेऊन नाही गेले, एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा. आई वडिलांची सेवा करा, कारण की आई म्हणजे देव पृथ्वीवरचा साठा. सुखाची मैत्रीण असते, गोड मायेची ओढ, स्वतः उपाशी राहून आपल्याला भरवणारी दयेची माऊली म्हणजे असती ती आई. त्या आईवरती जितकं बोलावं तितकं थोडं आहे. आपण सहज बोलता बोलता म्हणून जातो तुम्ही आमच्यासाठी काय केलं, परंतु जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला हा सर्वात मोठा उपकार त्यांचा आपल्यावरती आहे. म्हणून त्या आईवडिलांची सेवा करा. अरे एक वाक्य सांगून जाईल. डोंगरा आड गेलेला सूर्य आज नाहीतर उद्या दिसेल. डोंगरा आड गेलेला सूर्य आज नाहीतर उद्या दिसेल, पण या मातीआड गेलेले मायबाप या जीवनामध्ये पुन्हा कधी दिसणार नाही. म्हणून त्या आईवडिलांची सेवा करा आणि आपल्या नातेवाईकांना जपा. एवढंच माझ्या कीर्तनातून घरी घेऊन गेले तरी माझं कीर्तन सफल झालं असं मी या ठिकाणी म्हणेल. असं माझ्या कीर्तनामध्ये रंग भरवण्याचं काम ज्यांनी केलं असे असणारे हरिभक्तपरायण मृदुंगाचार्य, ज्यांचं खूप सुंदर असं वादन आहे. समयासी सादर व्हावे हो असं ज्यांचं वादन आहे. हरिभक्तपरायण वेदांत महाराज सोशे, खूप सुंदर अशा प्रकारे. कारण की त्यांचं वय जर बघितलं आणि वाजवणं जर बघितलं तर त्या वयाचा आणि वाजवण्याचा संबंध लागत नाही. एवढं छोटं वय तरी परंतु एवढ्या छोट्या वयामध्ये एवढा सुंदर मृदुंग वाजवणं खरंच विशेष गोष्ट आहे. आणि सर्व या ठिकाणी त्यांचे आभार मानते. व तसेच श्री ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था आणि शिक्षण संस्थेतील माझ्या गुरु भगिनी सर्व मुलींनी मला टाळ वाजवून साथ केली. तसेच गायनाचार्य हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार दीपाली दिदी गाडे व तसेच सुवर्णा दिदी जमादार, सुंदर अशा प्रकारे दोघींनी साथ केली. अंतकरणापासून दोघींचे या ठिकाणी आभार मानते. तसेच तबला वादक आमच्या दिशा दिदी मोरे, सुंदर अशा प्रकारे त्यांनीही साथ केली. अंतकरणापासून त्यांचे आभार मानते. व तसेच खरं तर सांगायचं झालं तर माझा आवाज एवढा मोठा नाही, परंतु माझा आवाज काही क्वालिटीने तुमच्यापर्यंत पोहोचवला असे असणारे आपले माईक सिस्टीमवाले काका. खूप सुंदर अशा प्रकारे सिस्टीम आहे त्यांच्या. एका सिस्टीमच्या 2 हो, 2च्या 3 हो, 3च्या 4 हो. त्यांच्या सिस्टीममध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये अशी माऊली ज्ञानोबा त्यांनी प्रार्थना करते आणि या ठिकाणी त्यांच्या काकांचेही आभार मानते. तसंच हे आपलं कीर्तन जे आहे, आज झाली ही कीर्तन रूपी सेवा नवरात्रनिमित्त व तसेच स्वर्गवासी सिंधुताई व्यंकटराव अवचार व तसेच हरिभक्तपरायण स्वर्गवासी रामराव महाराज अवचार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह व तसेच शारदीय नवरात्र महोत्सव या निमित्त देखील चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या 9व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी भक्ती गुरुकुल या चॅनलवरती बघा सर्वांचे या ठिकाणी आभार मानते. व तसेच तुम्ही ना हालता ना डुलता ना बोलता ना डुकली घेता, आणि जरी डुकली घेतली असली तरी मी बघितली नाही, म्हणून सर्वांचे या ठिकाणी आभार मानते. नारदाच्या गादीवरती उभा राहून कीर्तन करण्याचा अधिकार प्राप्त झाला असे असणारे मृदुंगाचार्य माझे गुरुवर्य. गुरुचं नाव काय मुखाना घेऊ नये, परंतु मी जर घेतलं नाही तर तुम्हालाही कळणार नाही. माझे गुरुवारी हरिभक्तपरायण मृदुंगाचार्य मृदुंग महामेरू
दीपकजी महाराज सुधीर पाटील व तसेच भागवताचार्य समाज प्रबोधनकार कीर्तनकार कीर्तन केसरी अनिताताई महाराज सुधीर पाटील दोघांचे या ठिकाणी आभार मानते आणि कीर्तन रूपी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम ईश्वर माऊली हर जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले पुढे वेडी वा पुढे उत्तरे परद महाराज तुम्ही नाही उच्चारिला अधिकार व्यापुला परद महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा परद महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 कुंडली कवरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.